नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. दिवस सणावाराचे आहेत, दिवाळीचे आहेत आणि जवेरी बाजारामध्ये जबरदस्त लगबग सुरू आहे. सोन्या चांदीचे भाव जबरदस्त कडाडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सोन्या चांदीबद्दल, दागिन्यांबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत श्री चिंतन जैन, नेमिनाथ ज्वेलर या प्रसिद्ध ज्वेलरी शॉपचे मालक आहेत आणि ते आपल्याशी बोलणार आहेत सोन्या चांदीबद्दल. चिंतनजी नमस्कार. दिवाळ सण सुरू झालेला आहे आणि जवेरी मार्केटमध्ये जबरदस्त लगबग आहे. सोन्याचे भाव कडाडलेले आहेत. बरोबर आहे. इतकी जबरदस्त महागाई सोनं आणि चांदीच्या दरामध्ये आल्यानंतर लोकांचा उत्साह कसा आहे? मागच्या एक 15 दिवसात म्हणा दसऱ्यानंतर परचेसेस लोकांचे खूप वाढले. अच्छा. आणि त्याचं मुख्य कारण की आज जिकडे तिकडे सोशल मीडियावर आपण बघाल तर सोन्या चांदीबद्दलच म्हटलं जात आहे, पण लोकांचे परचेसेस खूप वाढलेत. म्हणजे एवढा भाव असून सुद्धा परचेस करण्यास वाढलेत. काय पण कारण? म्हणजे लोकांना आता एक तो कॉन्फिडन्स आलाय गोल्ड अँड सिल्व्हर मध्ये. आज कोविड काळानंतर आपण बघतोय हा, की कोविडच्या पूर्वी सोन्याने रिटर्न 6-7% फक्त दिलेले वार्षिक. ओके. पण आपण कोविड नंतर बघतोय की सोन्याने साधारण 15 ते 20% रिटर्न दिलेत वार्षिक. त्यामुळे लोकांचा कॉन्फिडन्स गोल्ड आणि सिल्व्हर मध्ये वाढलाय. पण हे भाव आणखी वाढणार या भीतीने ही खरेदी होते की कसं काय? बिलकुल. आता सोशल मीडियावर तुम्ही बघाल तर 2 लाख होईल सोनं, चांदी 5 लाख होईल. तर कुठे ना कुठे एक तो फोमो असतो, फिअर ऑफ मिसिंग आउट. बरोबर. आम्ही या रेट मध्ये मिस करून टाकू, तर आम्ही परचेस करतोय. आणि पुढे लग्न सराई सुद्धा आहे. पुढे लग्नसरी सुद्धा आहे. ज्या काळामध्ये लोकांना सोनं घेणं भागच असतं. बरोबर आहे. बरं, आजचा सोन्याचा भाव काय आहे ते जरा सांगा आम्हाला. आजचा 24 कॅरेटच्या कॉईनचा 1,30,000 आहे. अच्छा. आणि चांदी 1,90,000. बरं. म्हणजे हे तुम्ही एमसीएक्स चे रेट नाही सांगत आहे? फिजिकल मार्केटचे डिलिव्हरीचे रेट सांगतोय. अच्छा. एमसीएक्स पेक्षा 3%-4% प्रीमियम चालू आहे. अच्छा. कारण ही स्कार्सिटी एवढी वाढली आहे की एमसीएक्सच्या रेट पेक्षा पण प्रीमियम मध्ये विकलं जाते. साधारण एमसीएक्सचा रेट काय आणि बाजार भाव काय त्याच्याबद्दल? एमसीएक्स 1,26,000 चाललंय. ओके. आणि त्याहून 3% वर म्हणजे 1,30,000 हा सोन्याचा भाव चाललाय. आणि चांदी साधारण 1,60,000 ते 1,65,000 एमसीएक्स चाललंय. आणि फिजिकल मार्केट 1,90,000 चाललंय. अच्छा. म्हणजे साधारण 30,000चा प्रीमियम चांदीवर आहे. पण चांदीचा तुटवडा बराच आहे. सोन्यापेक्षा चांदीचा तुटवडा बराच आहे. जे छोटे ज्वेलर आहेत मुंबईमध्ये त्यांच्याकडे चांदीचे बार, चांदीचे कॉईन उपलब्ध आहेत का? नाही. मार्केटमध्ये तर मोठे मोठे होलसेलर्स आहेत, त्यांच्याकडे बऱ्यापैकी स्टॉक आहे. छोट्या दुकानदारांकडे स्टॉक नाहीये. अच्छा. नाहीये. मग त्यांच्याकडे रिक्वायरमेंट आली तर ते कसं काय करतात? फॉरवर्ड डिलिव्हरी. म्हणजे आज पैसे द्या आणि 4-5 दिवसांनी तुम्ही डिलिव्हरी घ्या. मोठे होलसेलर मुंबईमध्ये जे कॉईन आणि बार विकतात ते कोण आहेत? एक नरोत्तमदास मनोहरदास चांदीमध्ये म्हटलं तर, आणि सोन्यामध्ये म्हटलं तर रिधी सिद्धी बिल्डिंग, RSBL जे म्हणतो आपण. अच्छा. रिधी सिद्धी बिल्डिंग. यांच्याकडे सोन्याच्या प्युरिटीची गॅरंटी गॅरंटी. RSBL इज गॅरंटी. तसंच NM नरोत्तमदास मनोहरदास हे चांदीसाठी प्रख्यात आहेत. सणासुदीच्या दिवसात त्यांच्या दुकानाच्या बाहेर अक्षरशः अर्धा किलोमीटरची एवढी मोठी लाईन लागते खरेदीसाठी. एवढं त्यांचं. बरं, तुम्ही अनेक वर्ष बिझनेस करताय. मला वाटतं 25 वर्ष झाली. बिलकुल. श्री नेमिनाथ ज्वेलर. बरं, या काळामध्ये अशा प्रकारचा सोन्याचा दर कडाडलाय किंवा चांदीचा दर कडाडलाय गेल्या 25 वर्षामध्ये, असं तुम्ही कधी व्यक्तिशः पाहिलेलं आहे? हे 2011 साली चांदीमध्ये झालेलं. अच्छा. चांदीचा दर त्यावेळेला 28-30 हजाराच्या किमान ह्याच्यात होता. तो वाढून झालेला 75,000. अच्छा. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त झालेला. आणि त्यावेळी पूर्ण मार्केटमध्ये ही बोंब होती की चांदी आता 1 लाख होऊन जाईल. ती आंतरराष्ट्रीय स्तरावर जर बघितलं तर $50 पर्यंत पोहोचलेली. अच्छा. पण त्यानंतर ती येऊन खाली परत 30,000वर बसलेली. हे झालेलं 2011 साली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा $50 प्रति अंश दर पोहोचलेला. पण आता यावेळेला $50चा जो बेंचमार्क होता तो क्रॉस होऊन सस्टेन करते. तर कुठे ना कुठे वाटतंय की आता हा एक लेवल झालाय $50चा. चांदी याच्या पुढे याच्यावरतीच राहील. बरं, तुमच्याकडे जे ग्राहक सोनं किंवा चांदी घ्यायला येतात ते नेमकं काय घेतात? कॉईन आणि लगडी घेतात, म्हणजे बिस्किटं घेतात, की दागिने घेतात? मागच्या काही वर्षात लोकांचं दागिन्यांप्रतीचं जे आकर्षण होतं ते थोडं कमी होत दिसतंय. आणि बार्स आणि बुलियन जवळ ते जास्त प्रमाणात परचेस करतायत. अच्छा. आणि बारला मला वाटतं जास्त पैसे पण मोजावे लागतात. हो, कारण 24 कॅरेटचं प्युअरेस्ट फॉर्म त्याला सर्वात जास्त रेट असतो. नाही, पण मेकिंग चार्ज वगैरे पण काहीतरी असतो ना, तो म्हणजे थोडाफार. बारमध्ये आता जिकडे दागिन्यांमध्ये 12 ते 13% मेकिंग असतं, तिकडे बार्समध्ये 0.5-1% मेकिंग असतं, त्याहून जास्त नसतं. अच्छा.
तुम्हाला कधी वाटलेलं का की अशा प्रकारे म्हणजे 2-3 वर्षापूर्वी तुम्हाला असं वाटलेलं की चांदी आणि सोन्याचे भाव इतके कडाडतील म्हणून? नाही, कधीच नव्हतं वाटलं. एवढे कडाडतील एवढं कधी नव्हतं वाटलेलं. अच्छा. एक 10-15% अप्रिशिएशन ठीक आहे, पण यावर्षी जर बघितलं तर सोन्याने साधारण 55 ते 60% अप्रिशिएशन दिलेले आहे आणि चांदीने ऑलमोस्ट 75% अप्रिशिएशन दिलेले. तर हे दिस वॉज नॉट एक्सपेक्टेड. म्हणजे शेअर मार्केटमध्ये जे लोक गुंतवणूक करतात त्यांना सुद्धा वर्षामध्ये इतका परतावा मिळत नाही. इतका जबरदस्त परतावा सोनं आणि चांदीने दिलेला आहे. तुमच्याकडे आता तुम्ही सांगितलं बार आणि कॉईन घ्यायला लोक येतात. दागिन्यांकडे जो कल होता तो कमी झालाय, त्याचं कारण काय? म्हणजे आजकालची जी जनरेशन आहे दे आर मोर इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड. त्यांना कुठे ना कुठे दागिन्याला मेकिंग चार्ज जो लागतो हे वगैरे ते त्यांना घालवायचं नाहीये आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने ते त्यांना असं वाटतं की बार्स इज द बेस्ट फॉर्म. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या कारणाने बार्स आणि बुलियन्स डिमांड वाढले. मला असं वाटतं प्युरिटी हे पण एक कारण आहे, कारण जेव्हा तुम्ही कॉईन किंवा बार घेता तर त्याच्यामध्ये 24 कॅरेटचं तुम्हाला मिळतं, परंतु जेव्हा तुम्ही दागिने घेता त्यामध्ये 12 कॅरेट 18 कॅरेट त्याच्यामध्ये अन्य मेटल मिक्स केले जातात. बरोबर. तर ते एक मला वाटतं कारण असू ते शकतं. आता बऱ्यापैकी आता हॉलमार्क ज्या वेळपासून आले, गव्हर्नमेंटने ज्या वेळपासून इंट्रोड्यूस केले, ही फसवणूक थोडीफार कमी झालेली आहे. पण आताही अशी बरीचशी मंडळी आहेत ती असं करतात की तुम्हाला 22 कॅरेट सांगून देतात, पण ते मुळात सोनं असतं 20 कॅरेटच. किंवा फोमिंगचे दागिने सोनं म्हणून विकलं जातं आणि ते त्याच्या आतमध्ये कॉपरचे पाईप्स वगैरे असतात. असं बरंच काही चाललंय. मग ते पण लोकांचे एक्सपिरियन्सेस आमच्याकडे आले. लोक येऊन आम्हाला बिल दाखवलेत की आम्हाला बिल दिलं सोन्याचं, पण याच्यात निघालंय कॉपर. असे पण कारणं झाले. तर त्या कारणाने पण थोडं दागिन्यांतरफ वळण लोकांचं कमी झालेलं आहे. पण ही जी ग्राहकांची फसवणूक होते ती टाळण्यासाठी काय काळजी घेता येईल? केंद्र सरकारने HUID हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन कोड असा हा नंबर प्रत्येक दागिन्याच्या मागे स्टॅम्प असतो. तो स्टॅम्प आहे तो ज्वेलर मारत नाही. ती एक इंडिपेंडेंट एजन्सी असते जी केंद्र सरकारने हे केलेली असते आणि ती त्याच्यावर स्टॅम्पिंग करते की ते सोनं मुळात 22 कॅरेट आहे की 18 कॅरेट आहे की 19 कॅरेट आहे, कुठचं कॅरेट आहे, त्याचं स्टॅम्पिंग होतं. मग त्या हिशोबाने ती एक सेफ गार्ड आहे की कुठे ना कुठे तुम्ही जे सोनं घेताय, तुम्हाला सोनार जो कॅरेटचं ते सोनं सांगतोय तो सोनं त्या कॅरेटचंच आहे. पण ते म्हणजे किती ग्रॅमच्या वर हा स्टॅम्प तुम्हाला मिळतो? 1 ग्रामच्या वर. 1 ग्रामच्या वरच्या दागिन्यांना ते मॅन्डेटरी आहे. अच्छा. 1 ग्रामच्या आतमध्ये मॅन्डेटरी नाही आहे. आणि जर ज्वेलरने फॉलो नाही केलं तर मग त्याला काय पेनल्टी आहे? पेनल्टी असं म्हणजे केंद्र सरकारने HUID हे कंपल्सरी केलंय आणि ज्यांनी पण हे फॉलो नाही केलं त्याचं दुकान सील करताचं पण केंद्र सरकारने हे ठेवलेलं आहे. बरं, अलीकडे असं सुद्धा ऐकिवात आहे की जे लोक सोन्याचे बार घेतात किंवा बिस्किटं घेतात किंवा कॉईन घेतात तर त्याच्यामध्ये सुद्धा गडबड असू शकते, भेसळ असू शकते. म्हणजे एक माझ्या ओळखीचा ज्वेलर आहे, त्यांनी सांगितलं की जर तुम्ही सोन्याचं बिस्किट खाली टाकलं आणि खणखण आवाज आला तर ते डुप्लिकेट असण्याची किंवा त्याच्यामध्ये मिक्सिंग असण्याची शक्यता जास्त आहे. आणि काय कशा प्रकारे ओळखायचं आहे? आता मी ज्वेलर म्हटलं की हातात आल्याला अंदाज एक येतो, पण एक लेमॅनला ते पटकन लक्षात येणार नाही. मग हे बार्स वगैरे जे पण आपण घ्यावे, आपण कसं एक ज्वेलर आपण एकच ठेवतो, जसं एक डॉक्टर आपण एकच ठेवतो तसं ज्वेलरी एकच ठेवायचं ज्याच्याकडे तुमचा विश्वास आहे आणि तुमची तिकडे फसवणूक होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही पर्चेसिंग करू शकता. नाही, पण ते आता हे जे बनावट सोनं म्हणून आलंय की ज्याच्यामध्ये मिक्सिंग असते, वर प्लेटिंग वगैरे गोल्ड प्लेटिंग करून ते विकलं जातं किंवा ज्याच्यामध्ये सोन्याचं प्रमाण कमी असतं आणि अन्य धातू जास्त मिसळलेले असतात, ते ओळखण्याचं काय हे असेल? म्हणजे एकतर तुम्ही दागिन्यांसाठी जर आपण म्हटलो की HUID इज द बेस्ट थिंग, आणि बारसाठी जर म्हटलं तर असे 2-3 प्लेयर्स आहेत ज्या कंपनीचे मध्ये भेसळ होत नाही. जसे NIBR एक आहे, नॅशनल इंडियन बुलियन रिफायनरी, आणि मी जसं म्हटलं RSBL रिद्धी सिद्धी बुलियन, ह्यांचा माल जो आहे तो एकदम प्युअर असतो, त्याच्यात कुठची प्रकारची भेसळ नसते. म्हणजे सोन्यामध्ये पण ब्रँड आलेले आहेत. येस, आलेले. आणि ते ब्रँड फॉलो केले तर तुमचा फायदा असतो. बरोबर आहे. बरोबर आहे. बरं, आता या वर्षी तुम्ही म्हणालात की चांदी 75% वाढली, सोनं जवळजवळ 60% वाढलं. 2026 मध्ये हा ट्रेंड कायम असेल की सोनं चांदी थोडी खाली येण्याची शक्यता आहे? कुठे ना कुठे या लेवलला सस्टेन होईल मला असं वाटतंय. कारण एवढ्या प्रमाणात वाढल्यावर अजून एवढा परतावा सोनं देईल मला तरी प्रश्न वाटत नाही. नाही, एवढा परतावा देईल असा माझा प्रश्न नाहीये. वाढेल की नाही, म्हणजे आज जे दर आहेत त्याच्या तुलनेमध्ये दर कमी होतील की वाढतील असा माझा प्रश्न आहे. इकडे या रेटला थोडंफार सस्टेन होईल आणि थोडेसे कमी येतील हा अंदाज आहे 2026 मध्ये. परंतु
चांदीचे दर ज्या कारणाने चांदी वाढतात उलट आहे. चांदीचं जे इंडस्ट्रियल यूज एवढं वाढलंय हा. आणि जे डिमांड आहे त्याच्यासमोर सप्लायचं जे डेफिसिट आहे त्या कारणाने चांदी एक तुम्हाला पुढच्या काळात वाढलेली दिसू शकते. बरं, आता हा जो सोन्या चांदीचा दर वाढलेला आहे त्याच्यामुळे ग्राहक सफर होतोय तर उघड आहे. म्हणजे त्यांना ज्या गोष्टीसाठी 100 रुपये मोजावे लागत होते त्याच गोष्टीसाठी आता सोन्यामध्ये तो 150 मोजतोय आणि चांदीमध्ये 175 रुपये मोजतोय. बरोबर आहे. याच्यामध्ये ज्वेलर सफर झाला का? ज्वेलर सफर होतो ऑर्डर्सचे बुकिंग घेण्यात. अच्छा. आज आम्ही ऑर्डर्सचे जे बुकिंग घेतो त्यात कुठचाही कस्टमर 60-70% वर ऍडव्हान्स देत नाही. अच्छा. आणि एकदा त्याला रेट बुक करून दिला तर आम्हाला त्याला त्या रेटनेच द्यायचे. तर कुठे ना कुठे प्रत्येक ज्वेलर कोणी असो, मी असो की मोठ्यात मोठा ज्वेलर असो, या रेट एप्रिसिएशनमुळे सफर झालाय आणि झालाच आहे. किती कमी झाले आहेत? म्हणजे जे दागिने तुम्ही गेल्या वर्षी विकत होतात त्याच्या तुलनेमध्ये यावर्षी दर वाढल्यामुळे दागिन्यांची विक्री किती कमी झालेली आहे? जर वेटेज क्वांटिटी आपण बघितलं तर साधारण 20% फरक पडलाय. अच्छा. सणासुदीच्या काळात समजा आपण 10 किलो मागच्या वर्षी सोनं विकलं असेल तर ते यावर्षी अजूनपर्यंत 7-8 किलोच विक्री झाले. तर कुठे ना कुठे फॉल आहे. बरोबर. रेटचा इफेक्ट आहे. आज आपण धनतेरसच्या 2 दिवस आधी हा इंटरव्ह्यू करतोय. धनतेरसला एक शुभ शकुन म्हणून लोक सोनं विकत घेतात, चांदी विकत घेतात. बरोबर. या धनतेरसला रेट इतके कडाडलेले असताना लोक सोनं चांदी विकत घेतील त्याच उत्साहाने, असं वाटतंय तुम्हाला? धनत्रय हा आपण जे म्हणतो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आणि कुठे ना कुठे आपल्या एक महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये हे सेंटिमेंट्स आहेत. माझे कस्टमर बेस आहे ते पूर्ण महाराष्ट्रीयन आहे. तर ते एक सेंटिमेंट आहे की काही न हो थोडंफार सोनं या दिवसाला घरी यावं. मागच्या वर्षी जर मी 1 ग्राम घ्यायचो, 1 ग्रामची किंमत मागच्या वर्षी 8,000 होती. यावर्षी मी अर्धा ग्राम घेईन, 7,000चं घेईन, पण मी घेईन. अच्छा. तर हे एक्सपेक्टेडच आहेत की या नवीन दिवसात सोन्याची विक्री चांगली होतेच. बरं, धनतेरस नंतर विक्री कमी होणार आहे की दिवाळी संपल्यानंतर विक्री आणि दर कमी होण्याची शक्यता आहे? या नवीन दिवसात बुलियन्सची विक्री जास्त होते आणि त्यानंतर दिवाळी संपल्या लग्नसराई सुरू होते. त्यानंतर लोकांचे ऑर्नामेंट्सचे बुकिंग वगैरे सुरू होतात. ऑर्नामेंटचा सेल त्यावेळेला वाढतो, दागिन्यांचा सेल वाढतो. अच्छा. आता या संपूर्ण काळामध्ये तुम्ही म्हणालात की गुंतवणूक म्हणून लोक या सगळ्या विषयाकडे बघायला लागलेली आहेत. तर त्याच्यामुळे सगळ्या आर्थिक गटातले लोक असतात की एका विशिष्ट गटातले लोक गुंतवणूक म्हणून घेतात आणि बाकीचे लोक दागिने म्हणून घेतात? नाही, असं काही नाहीये. जे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत ते मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतात आणि जे मध्यमवर्गीय इन्व्हेस्टर्स आहेत ते जसे आमच्यासारखे ज्वेलर्सकडे येऊन खरेदी करतात, तोही वर्ग ह्याच्यात आहे. आणि दागिन्यांसाठी म्हटलं तर ज्यांच्या घरी लग्न आहे किंवा ज्यांना अडलेलं आहे ते जास्त बनवत आहेत. बाकी आज जे हौसेने बनवणारे होते लोक, तो थोडासा क्लास कमी झालाय. आता एक 9 कॅरेटचं सोनं असा एक नवा फंडा आलेला आहे, त्याबद्दल सांगा थोडंसं. मेन तर सोन्याचे जे रेट्स वाढले, लोकांचा जो बजेट वाढलाय त्यासाठी हे इंट्रोड्यूस केलेले. आणि आजकालची जी आपण जेन जी जनरेशन म्हणतो ते याच्या तर्फ आकर्षित आहे. आणि इट्स अ गुड ऑप्शन. रेट वाईज जर बजेट वाईज कोणाचं बजेट नाहीये 22 कॅरेटचा दागिना घेण्याचं तर 9 कॅरेट इज अ गुड ऑप्शन. म्हणजे ज्याला सोनं घालून मिरवायचं आहे, गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं नाहीये, त्याच्यासाठी 9 कॅरेट हा चांगला ऑप्शन आहे. किंवा जे लोक ज्यांना आर्थिक दृष्ट्या आजच्या दरामध्ये सोनं घेणं परवडत नाहीये त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन. अच्छा. पण हे आताच इंट्रोड्यूस झाल्यामुळे याच्यात फक्त लाईट वेट ज्वेलरीचा कॉन्सेप्ट अजून आलाय. हेवी दागिने अजून याच्यात नाही बनत आहेत. हेवी म्हणजे नेमके कोणते? मोठे मंगळसूत्र झाले, चैनी झाल्या मोठ्या, याच्यात छोटे छोटे लॉकेट, पेंडेंट, चेन्स, हे सर्व ऑप्शन, ब्रेसलेट वगैरे अवेलेबल आहेत. इयरिंग्स, येस, छोटे छोटे ऑप्शन अवेलेबल आहेत. बाकी मोठे दागिने अजून याच्यात अवेलेबल नाहीये. बरं, तुमच्याकडे म्हणजे हा 9 कॅरेटचा ट्रेंड कधीपासून नेमका सुरू झालेला आहे? गव्हर्नमेंटने आता महिन्याभर पूर्वीच अप्रुव्हल दिलेलं आहे. अच्छा. हा, मग गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये असे लोक आले तुमच्याकडे की ज्यांना 9 कॅरेटचे दागिने बनवायचे आहेत? बघा, दागिने परचेस करण्याचा जो डिसिजन असतो तो घरच्या वडीलचा असतो. एखादा 18-19 वर्षाचा मुलगा येऊन माझ्याकडे दागिने परचेस करेल ती खूप कमी शक्य. नाही, त्याच लोकांबद्दल विचारतोय जे परचेस करू शकतात. असं काही म्हणजे नाही, महिन्याभरामध्ये असं काही फुटफॉल नाही की ज्यांनी समोर येऊन सांगितले की आम्हाला 9 कॅरेटचे दागिने दाखवा, असं काही हे नाही. मग लोक कोणते परचेस करतात नॉर्मली? 18 कॅरेट करतात, 22 कॅरेट करतात? 22 कॅरेट 916 प्युरिटी आपण जी म्हणतो ते ऑर्नामेंट जास्त परचेस होतात. अच्छा. म्हणजे महाग असलं तरी लोक प्युरिटीकडे जास्त झुकलेले असतात. बरोबर आहे. बरोबर आहे. हो.
सोनं चांदी बरोबर आता प्लॅटिनम सुद्धा म्हणजे काही लोक यूज करतात हम्म. दागिन्यांसाठी, म्हणजे हम्म. ब्रेसलेट असो, कडं असो, अंगठ्या असो, इयरिंग असो. हम्म. तर प्लॅटिनमच्या बिझनेसवर याचा म्हणजे कितपत आज सोन्या चांदीचे जे रेट ज्या प्रमाणात वाढले, हा. प्लॅटिनमचा रेट त्या प्रमाणात वाढला नाही. अच्छा. आणि प्लॅटिनम इज ऑल्सो अ गुड ऑप्शन. पण ह्याच्यात पुढचा क्लास आहे, द अपर मिडल क्लास अँड द हायर क्लास. अच्छा. ह्याच्यात हे जास्त जरा घेतात. प्लॅटिनमला रिसेल व्हॅल्यू असते का? रिसेल व्हॅल्यू असते, पण सोन्याच्या प्रमाणात कमी. अच्छा. आज तुम्ही एखादा दागिना 100 रुपयाचा घेतला तर त्याला तुम्हाला 90 ते 85 रुपये केव्हाही मिळतात परत. पण प्लॅटिनमला तसं नाहीये. प्लॅटिनमचा 100 रुपयाचा दागिना घेतला तर त्याला परतावा परत 70 रुपयाचाच असतो. अच्छा. हा परतावा जो आहे तो सोन्या चांदीत जास्त आहे, प्लॅटिनम मध्ये एवढा नाहीये. अच्छा, म्हणजे प्लॅटिनम मध्ये गुंतवणूक करणं हा लॉस आहे. हा, प्लॅटिनम मध्ये गुंतवणूक करणार असते. पण आता ज्वेलरी महाग झालेली आहे, त्यामुळे लोक डायमंडच्या ऑप्शनकडे वळले आहेत अशी चर्चा आहे. खरी आहे का ती? उलट रिअल डायमंडचा जो बिझनेस आहे हा. तो लॅब ग्रोन डायमंड झाल्यामुळे कमी झालेला आहे. अच्छा. हा, डायमंडचा जो मार्केट अगोदर जो होता हम्म. तो काही म्हणजे खूप प्रमाणाने कमी झालेला आहे. हम्म. डिमांड खूप कमी झाली आहे रिअल डायमंडची. हम्म. लॅब ग्रोनने जे टेक ओव्हर केलंय त्या कारणाने. येत्या काळामध्ये तुम्ही सांगितलं की 25 वर्षाची तुमच्या ज्वेलरी शॉपची परंपरा आहे. येत्या काळामध्ये हा जो ज्वेलरीचा बिझनेस आहे तो काही प्रमाणात बदलेल किंवा आतापर्यंत ज्या पारंपरिक ट्रेंड्स होते ते बदलतील अशी काही शक्यता, आणि ते जर बदल होतील तर ते कोणते बदल असतील? बदल मला तरी असं वाटतं की पुढचा जो येणारा काळ आहे तिकडे लाईट वेट ज्वेलरी तरफ लोकांचं जास्त हे असेल. अच्छा. आणि दुसरं जे पारंपरिक लग्नाला जे द्यायचंय हम्म. ते तर लोक घेणारच आहेत. हम्म. तर एवढा काही बदलाव मला दिसत नाही. बरं, सोन्याचा संबंध जिओ पॉलिटिक्सशी असतो. बरोबर. आता जगभरामध्ये बरंच टेन्शन आहे. जर टेन्शन कमी झालं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ते टेन्शन वाढवत असतात, बरोबर. म्हणजे वाढवण्याचं काम अलीकडे तेच करत असतात. बरं, अशा परिस्थितीमध्ये फ्युचरमध्ये सुद्धा सोन्याच्या ज्या किमती आहेत त्या अशाच प्रकारे कडाडण्याची शक्यता कितपत आहे? मी जसं अगोदर बोललो की कोविडच्या पूर्वी रेट्स वर स्टेबल, हम्म. आणि कोविड नंतर जगभरात बऱ्याच अनसर्टनिटीज वाढल्या आहेत. हम्म. मग ते रशिया युक्रेनचं कॉन्फ्लिक्ट असो किंवा इस्रायल गाझाचा कॉन्फ्लिक्ट असो, हम्म. कुठचाही असो, हम्म. आणि ते पुढच्या येणाऱ्या काही काळात कमी होणारं दिसत नाहीये. हम्म. तर पुढच्या ह्याच्यात पण सोनं कळेल असाच अंदाज एक आहे. बरोबर आहे. आणि चांदीबद्दल पण तेच आहे, कारण तुम्ही म्हणालात की चांदीचा जो वापर आहे तो चांदीचा इंडस्ट्रियल use आहे तो खूप मोठा आहे. बऱ्यापैकी वाढलाय, मोठा आहे तो पण. आणि पुन्हा चांदी जिथे वापरतात तिथे चांदीशिवाय काही काहीच ऑप्शन आहे, काही सबस्टिट्यूट नाही त्याला. वापरता येत नाही. चांदीच वापरावी लागते. आणि डिमांड आणि सप्लायचा जर विचार केला डिमांड हायर सेट, सप्लाय एवढं नाही. हा, तर त्यामुळे या वर्षीचा ट्रेंड आणि पुढच्या वर्षीचा ट्रेंड याच्यामध्ये मला असं वाटत नाही फार फरक असेल. पण बघू, म्हणजे भविष्यवेत्ता मी पण नाही आणि तुम्ही पण नाही आहेत, बरोबर. पण आपण जस्ट वॉच ठेवू शकतो की काय होईल, कसं होईल. काय नाही. पण याच्यामध्ये मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही जे आमच्या प्रेक्षकांना सांगितलं की याच्यामध्ये प्युरिटीवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपली फसवणूक टाळली पाहिजे. कारण जेव्हा ग्राहक इतक्या महागड्या दराने सोनं किंवा चांदी विकत घेणार आणि त्याला जर त्यामध्ये फसवणूक वाटण्यात आली तर त्याचा कष्टाचा पैसा त्याच्यामध्ये जातो. तर त्यामुळे मला असं वाटतं प्युरिटी हा महत्त्वाचा विषय आहे ज्याच्यावर तुम्ही फोकस केलात. चिंतनजी, दिवाळीच्या इतक्या धामधुमीमध्ये तुम्ही वेळ काढून आमच्याकडे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.